गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. 33 कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या देवतेला, या महाराष्ट्रावर स्वराज्याचा भगवा फडकविणाऱ्या सिंहाला मानाचा मुजरा. जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर छत्रपती शिवरायांच्या सारखं. या भारताच्या इतिहासात अनेक राजांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला, परंतु त्यांच्यात आणि शिवरायांच्यामध्ये एक फरक आहे. इतर राजांनी आपल्या वाडवडिलांच्या राजगादीवरती बसून राज्य चालविलं, पण शिवरायांनी स्वतः संघर्ष करून हे स्वराज्य निर्माण केलं. ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं त्यांच्यापेक्षा मोठी प्रेरणा काय असू शकते. तर मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे 50 प्रेरणादायी विचार आपण ऐकणार आहोत. आणि हे ज्वलंत विचार आजच्या या कलियुगामध्ये जीवन जगावं कसं हे आपल्याला शिकवणार आहेत. छत्रपती शिवरायांचा जन्म उत्सव आपण साजरा करतोय आणि छत्रपती शिवरायांना या महाराष्ट्रातील मावळ्यांचा मानाचा मुजरा म्हणून प्रत्येक मावळ्यांना हा व्हिडिओ आमचा पाहावा आणि हे विचार आपण जीवन जगताना अंमलात आणावेत. आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका आणि शेवटी कमेंट आम्हाला जय शिवराय अशी कमेंट जरूर करा. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, सुंदर असे हे महाराजांचे विचार आपण ऐकूया. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात देवांनीही ज्याला जुखून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचं मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. आणि हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. अहो, देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे अनेक जण पाहिले, पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे. एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी लढला, एक असामान्य माणूस ज्यानं गुलामी ना करून स्वराज्याला जन्म दिला. शब्द पडतील अपुरे अशी शिवबाची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. अंगात हवी रग, रक्तात हवी धग, छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय बोलून बघ. महिलांची सुरक्षा असो किंवा आतंकवाद, राजे तुम्ही असते ना तर परिस्थिती वेगळी असती. जिथे शिवभक्त उभे असतात तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती. अरे, मरणाची कोणाला भीती, कारण आमचे आदर्श आहेत राजे शिवछत्रपती. शूरता हा माझा आत्मा आहे आणि विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे. क्षत्रिय हा माझा धर्म आहे आणि छत्रपती शिवराय माझे दैवत आहे. जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य. मित्र जोडावेत शिवरायांच्या विचारांचे, ज्यांच्या साथीनं जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभूराजांच्या सारखी, की ज्यांच्या सोबत मरतानाही भागीदारी करता येईल. जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो. अहो, एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही. आमच्या राजांची शिकवण आहे, अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही. भगवा म्हणजे नुसता झेंडा किंवा निशाणी नाही. भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे स्वराज्य आणि भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती. ना शिवशंकर, ना कैलासपती, ना लंबोदर, ना गणपती. नतमस्तक तया चरणी ज्याने केले स्वराज्य निर्मिती. देव माझा तो राजा छत्रपती. कोणत्याही यशापर्यंत पोचण्यास मार्ग असेल तर मी तो शोधेल.
कोणताही मार्ग नसेल तर तुम्ही निर्माण करेन. ज्याचे विचार मोठे असतात त्याला भला मोठा डोंगरही मातीचा गोळा वाटतो. शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरू नका. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती, हिंदूंचा वाघ. हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद. धन्य हा महाराष्ट्र, धन्य आमचे महाराज. दीन दुबळ्यांचा वाली तो, गरिबांचा कैवारी तो. ना धरतीचा ना स्वर्गाचा, रयतेचा राजा तो. कापल्या जरी आमच्या नसा, उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची. तर मित्रांनो, आज राजांच्या मधला एक जरी गुण आपण अंगीकारला ना, तर राजे मनापासून खुश होतील. त्यांच्या मावळ्यांच्याकडून हाच खरा मानाचा मुजरा ठरेल. दिला तर दणकाच आणि मोडला तर मनकाच. बोललो तर एकदाच आणि झुकलो तर मुजराच, आणि तोही फक्त शिवछत्रपतींनाच. राजे, तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस. राजे, तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाळ. आणि दिसली हिंदवी स्वराज्याची सकाळ. पैसा पुढच्या पिढीला देता येतो, पण शहाणपणा देता येत नाही. तलवार देता येतं, परंतु शौर्य देता येत नाही. आणि म्हणूनच 400 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एकच झाले. अहो, सोन्याची खान तर अख्ख्या जगात सापडेल, परंतु माझ्या शिवरायांसारखा हिरा फक्त महाराष्ट्रातच सापडला. रक्ताची नाती नसताना जे फक्त शिवरायांच्या नावावरती एकत्र येतात त्यांनाच कट्टर शिवभक्त म्हणतात. या सृष्टीच्या निर्मितीनंतर जगात सर्वात मोठं आश्चर्य आणि धाडसाचं श्रेष्ठ उदाहरण म्हणजे शिवराय. अहो, धाडस असं करावं की जे जमणार नाही दुसऱ्या कोणाला. आणि इतिहास असा करावा की 33 कोटी देवांची फौज उभी राहील मुजऱ्याला. झुकला तो संपला, असाच आमचा बाणा. लढून जिंकायचं असेल तर फक्त जय शिवराय म्हणायचं. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्राणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. शिवरायांची एक शिकवण आहे, राज्य छोटं का असेल पण स्वतःच असावं. आणि त्यामुळं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तरच जग तुमचा आदर करेल. सगळं जवळ असून मुघल हरत होते, काही जवळ नसताना मराठे जिंकत होते. कारण मुघल लढत होते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठे लढत होते या स्वराज्यासाठी. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि तारे राहतील तोपर्यंत महाराज तुमच्या, आमच्या सर्वांच्या काळजात जिवंत राहतील. शिवकाळ हा महाराष्ट्रातील पहिला असा काळ होता की जिथे माणसं जगायला नाही तर मरायला स्वराज्यासाठी स्पर्धा करत होती. थकलेला, हरलेल्या जीवाला नवीन ध्येय, जिद्द, प्रेरणा आणि दाहत्तीचं बळ देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पैंज लागली होती की जगातील सर्वात शक्तिशाली शब्द लिहिण्याची. सगळे पुस्तक चालत होते आणि मी छत्रपती लिहून मोकळा झालो. तुम्हाला पद नाही म्हणून नाराज होऊ नका. छत्रपती शिवरायांनी तुम्हाला जगातील सर्वोत्तम पद दिलंय आणि ते म्हणजे मावळा. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. परंतु स्वतःच्या कुटुंबाला विसरून या जनतेकडे म्हणजेच रयतेकडे मायेनं हात फिरवणारा आपला शिवबा होता. रायगड हा तर इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आमच्या मराठी माणसासाठी, या महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्यासाठी ते पवित्र मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज ना जगले धर्मासाठी ना स्वतःसाठी, जे काही केलं ते फक्त प्रजेसाठी. अहो, शिवाजी या नावाचा कधी उलट वाचलंय का आपण? याचा अर्थ होतो जीवाशी असा शब्द तयार होतो बघा. जो आयुष्यभर रयतेसाठी स्वतःच्या जीवाशी खेळला
आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो, लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहेत की मंदिर आणि महाराज दिसले की आपोआपच मस्तक नतमस्तक होतं. आजही शिवकाळात आनंदात होती प्रजा, म्हणून सर्व म्हणतात की शिवबा आमचा जाणता राजा. उभ्या आयुष्यात एकच ध्यास असू द्या, हातात भगवा आणि काळजात शिवबा. शत्रूची फौज कधीच मोजू नका, आपल्यातील फितूर किती आहेत हे मोजा. जर छत्रपती शिवराय अधिक काळ जगले असते तर या इंग्रजांना भारताचा 10% भाग सुद्धा पाहता आला नसता. 150 वर्ष राज्य तर कधीच करता आलं नसतं. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला हे माहीत नाही, पण माझ्या शिवबाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला. आणि म्हणून आज या महाराष्ट्रातील रयत एक प्रकारे मोकळा श्वास घेत आहे स्वातंत्र्याचा. 400-450 वर्षाचा काळ निघून गेला मित्रांनो, परंतु आजही छत्रपती शिवराय या महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याच्या काळजात आजही जिवंत आहेत. संपूर्ण हा भारत देश अंधारात असताना एक आशेचा किरण म्हणजे शिवछत्रपतींचा जन्म होय, आणि तो दिवस आज आपण साजरा करतोय. उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी हे शिवछत्रपतींचे ज्वलंत विचार, यातला एक विचार तरी आपल्या अंगी करा, म्हणजे आपल्या मनामध्ये येऊ द्या आणि त्या पद्धतीनं आपण जीवन जगा. मित्रांनो, छत्रपती शिवरायांना या महाराष्ट्रातील मावळ्यांचा मानाचा मुजरा म्हणून हे विचार जे आहेत ते फक्त आपण शेअर करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिलात म्हणून जय शिवराय अशी कमेंट आम्हाला जरूर करा अभिमानानं. आपण मराठी आहात, आपण मावळे आहात, कमेंट करायला विसरू नका. हाच मानाचा मुजरा ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.